आज या क्रिकेटमध्ये त्यांनी रुजू झाली, कुठेतरी क्रिकेटची नाळ जोडावी त्यासाठी मात्र आज लाईव्हच्या माध्यमातून TCP हे ब्रँड तयार झालं. आदरणीय सन्माननीय राहुलजी आत्माराम घरत या व्यक्तीबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप शब्द सुमने मात्र आपल्याला स्तुती सुमने उधळले गेलेत पूर्ण पालघर जिल्ह्यामधून. या आपण सातत्याने पाहिलंय. विद्यमान आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की राहुल यांची तारीफ केली आणि राहुल जे घरत यांना सांगितलं की महिलांसाठी सुद्धा एक वेळ ठेवा की जेणेकरून त्यांची प्रॅक्टिस होईल आणि हा संघ मात्र उमरोळीच्या मैदानावर खेळेल. आणि कोसमाई चषकामध्ये सुद्धा आपण प्रेक्षणीय सामना सातत्याने पाहतोय. उमरोळीच्या मैदानात सुद्धा आपण पाहतो. टेंभोड्याच्या मैदानात मी सुद्धा समालोचन केलं होतं. जवळजवळ 16 संघ सोनावे इंडियन या सोनाव्याच्या मैदानात सुद्धा जवळजवळ 16 संघ खेळले होते लेडीज. खूप चांगले मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट दोन संघांमध्ये. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. विशाल विरारकर यांना विनंती करेन कारण घड्याळात 3:45 झालेत आणि आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत 2, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. JPL याच्यावर बाले किल्ला कोण लढवेल या ट्रॉफीवर सुंदर 1983ची आठवण करून देणारी बॅट आपल्या सर्वांच्या नजरेत यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. खूप छान बॅट आणि साईन केलेली ही बॅट आपण पाहू शकतायत. करीम भाई या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत KK फर्निचर. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. मात्र 30 यार्ड सर्कल हे मात्र आपण पाहू शकता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहू शकतात की खेळाडू आहेत की जेणेकरून चेंडू हे लवकरात लवकर देतील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर. त्याकरता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर केलं जातोय. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सोयबा उद्याच्या दिवसात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. उद्याच्या दिवसात 10 संघाच्या मी कर्णधार, आयकॉन प्लेयर आणि संघ मालकाला विनंती करेन आपण 8 वाजता या ठिकाणी टच राहायचंय, या मैदानात लक्षात घ्यायचंय. सामन्याला सुरुवात. जयनगर प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा, जयनगर लेडीज एक्झिबिशन मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. समोरच आपण पाहू शकतात प्रो टेक्नो IT हब आपण पाहू शकतायत. विशाल विरारकर कम्प्युटर लॅपटॉप सेल सर्व्हिस प्रोव्हायडर CCTV. मी खेळाडूंना जे पाठीमागे आहे 30 यार्ड सर्कलचे आपण थोडंसं बॉल जो जेव्हा डिलिव्हर्ड होतं तेव्हा तुम्ही खाली बसायचं आहे. जेव्हा चेंडू मात्र खेळतील तेव्हा तुम्ही उभे राहा जेणेकरून डिस्टर्ब होणार नाही आहे. कॅमेरामॅनला सुद्धा आपण पाहतो व्यवस्थित कॅप्चर करता येईल ते चेंडू. थँक्यू व्हेरी मच. राणी लक्ष्मीबाई 11 हा संघ फलंदाजी करतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. राजमाता जिजाऊ 11 आणि राणी लक्ष्मीबाई 11 हा संघ आपण पाहू शकतायत. सामना 4 षटकांचा आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. प्रथम फलंदाजी करतोय संघ राणी लक्ष्मीबाई 11. 2 फलंदाज. राजमाता जिजाऊ 11 एक 12वा खेळाडू, 12वी खेळाडू आमच्या 11वा खेळाडू, कारण 10च खेळाडू आहेत मला वाटते. तर प्लीज 11वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज. नेहा आणि शिल्पा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून आपण पाहू शकतायत. फोटोग्राफर सुरेश शेलार यांनी सुद्धा सुंदर कॅप्चर केले जे फोटो आजच्या दिवसामध्ये. त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर फोटोग्राफी त्यांची सुद्धा पाहायला मिळते. सुरेश शेलार आपलं सुद्धा धन्यवाद. या पण मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतोय. यस, इट इज अ 4 रन. विशालजी इकडे जरा थोडंसं या साईडून बाउंड्री द्या. यस, थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि या चौकाराने वेलकम बाउंड्री या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नेहा यांच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार. सुपर बॅटिंग. नेहा
एक वुमन्स क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वुमन क्रिकेटर आपण पाहू शकतायत. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातोय. तृप्ती मॅडम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वीकारलं गेलंय. एकदम निश्चित स्वरूपात घेण्याचा प्रयत्न नाहीये. मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. ऑन साईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. क्या बात आहे. सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळतो. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. झेल होऊ शकेल परंतु या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 धावा. या मॅच मधला दुसरा षटकार पाहायला मिळतोय. नेहाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय. सुपर्ब. आज अमूल्य वेळ काढून मात्र हे सर्व महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. आज महिला सुद्धा खूप पुढे चाललेल्या आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो उत्तुंग भरारी घेतली गेले. या अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते तुम्हा सर्वांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 20. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात वैशाली मॅडमच्या गोलंदाजीवर मात्र 20 धावा तब्बल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तर या ठिकाणी जर आपण पाहिला तर डॉट चेंडू येतोय आणि धावसंख्या स्थिरावली गेले. वाईड येतोय 21. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल. 4 धावांकरता. गुड शॉट. चौकार. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स. 25 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात आणि पाहता पाहता यावेळेला मिसफिल्डचा फायदा मिळतोय. 4 धावा या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29. 29 धावा. चेंडू फेकून झालेत ते 2. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आज प्रेक्षणीय सामना जो सुरू आहे आपण पाहू शकतायत. खूपच बाहेर होता. विशाल विरारकर या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात आणि याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा पंच वळतात. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय आणि एक धाव निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा विजय कांबळे आम्हाला दर्शवत असताना 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सर्व प्रेक्षक वर्ग या मॅच कडे पाहत असताना आणि तेवढा सुंदर झेल यावेळेला टिपला जातोय वैशाली मॅडमच्या द्वारे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. विशाल विरारकर यांच्या मातोश्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारच्या बिझी असतात. आपल्या पुत्राला सुपुत्राला घडविण्यात त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम अतोनात यावेळेला पाहायला मिळतं. जिव्हाळा त्यांनी दाखवलंय की मी एक चांगली यावेळेला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. जयनगर प्रीमियर लीग 2021 आणि उद्यापासून मात्र क्रिकेटच्या रणसंग्रामाला WPL अर्थातच वालीव प्रीमियर लीगला सुरुवात होईल. यावेळेला चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. इंटू द गॅप मध्ये 4 धावा येत आहेत. या चौकार आणि धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना राणी लक्ष्मीबाई 11. एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय संघ राजमाता जिजाऊ. यस षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 18च्या सरासरीने 36 धावा. जयनगर प्रीमियर लीग 2021 एक चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा नेहमीच भरारी घेते. काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्य करण्याची ईर्ष्या मात्र सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कुमार राहुलजी आत्माराम घरत यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. नोचा इशारा
आणि नोच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा. वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिला चेंडू नो होता. अप्रतिम फटका चांगला आहे. इनटू द गॅप मध्ये खेळलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. टक्कर झाली परंतु जास्तीत जास्त दुखापत न हो हीच आई वालवादेवी चरणी प्रार्थना असेल. मात्र टक्कर झाली होती. कॉलिंग झालं नव्हतं व्यवस्थित आणि यावेळेला मात्र कोणतीही दुखापत झालेली नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. धावांची गती जर आपण पाहिली 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 40. यावेळेला या अगोदरचा चौकार होता का विशालजी? चौकार होता. यस 42 धावा. ऑन साइडला फटका चांगला. यावेळेला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम गुड शॉट. चौकार क्रॅकिंग स्ट्रोक. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 46 रन. 46 धावा. अप्रतिम फटका चांगला आहे. यावेळेला मात्र सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. क्या बात आहे. षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 52 धावा. अर्धशतक सांघिक चेंडू फेकून झालेत तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 52 धावा. प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मीबाई 11 हा संघ, राणी लक्ष्मीबाई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता निर्धावच्या स्वरूपात आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस 17.33च्या सरासरीने 52 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या 6 चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं जाईल. राणी लक्ष्मीबाई 11 या संघाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ या संघासमोर. एक धाव निश्चित स्वरूपात स्लॉक स्वीपचा फटका होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. समृद्धी यावेळेला सुरेख फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग. तर चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 57 धावा. 57. 8 चेंडूमध्ये 22 धावा. जोरदार टाळ्या तर येऊ द्या. मात्र जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. समृद्धीच्या बॅटमधून मात्र धावा खूप मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. अप्रतिम. यावेळेला पुन्हा एकदा 1 बाउन्सने मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61 रन. 61 धावा तब्बल. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 61 धावा. आज अमूल्य वेळ देऊन मात्र महिला वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आज रिलॅक्स वाटत असेल कारण रोज धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की वेळ मिळत नसतो. तो वेळ काढावा लागतो आणि 365 दिवसांमधून एक दिवस असतो तो जयनगर प्रीमियर लीगचा. धावांची गती फलकावर 65 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिकचा फटका. काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतायत. चौकार येतोय आणि धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 69. 11 चेंडूमध्ये 34 धावा. झुंजार झंझावती खेळी समृद्धी हिच्या बॅटमधून अफलातून फलंदाजी. अप्रतिम यावेळेला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे निघून जाईल 4 धावांकरता आणि या चौकाराने धावसंख्या 73. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 4. नोचा इशारा कारण 2 बाउन्सने मात्र यावेळेला 2 टप्प्याने चेंडू गेला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 75 धावा. और षटक 4 कंप्लीट झालेत. 13 चेंडूमध्ये 39 धावा. जबरदस्त 300च्या स्ट्राईक रेटने
समृद्धीच्या बॅटमधून यावेळेला मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या आणि तिच्या कुशल नेतृत्वावर फलंदाजीच्या जोरावर 75 पर्यंत मजल मारली आणि 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 13 चेंडूमध्ये 39 धावा, 7 चेंडूमध्ये 20 धावा नेहा हिच्या बॅटमधून आणि शिल्पा हिच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 11 धावा. चांगलं कॉन्ट्रीब्युशन. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 75 धावा, 76 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं आहे. जयनगर प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय. जयनगर लेडीज एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. निधीने 16 धावा खर्च केल्या, वैशाली 20 धावा, कोणताही गडी बाद केला नाही. 16 धावा अंकिता आणि श्रुतीने 23 धावा खर्च केल्या. 4 गोलंदाज या ठिकाणी वुमन क्रिकेटर वापरल्या गेल्या आणि त्यानंतर आपण पाहतो 24 चेंडूमध्ये मात्र 76 धावा. राजमाता जिजाऊ 11 नीड 76 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. थँक्यू डीजे. तर 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आणि 76 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर अक्षय पांडव यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यावं. हॅलो, धन्यवाद प्रमोद. या संध्याकाळच्या सत्रात जयनगर प्रीमियर लीगमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जयनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक एक्झिबिशन मॅच आपण पाहत आहे. या एक्झिबिशन मॅचमध्ये या वालीव आणि जयनगरमधल्याच काही महिला वर्ग इथे मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांचा एक दर्जेदार खेळ. पहिल्या इनिंगमधनं आपण 4 षटकं पाहिली, जे 4 षटकांमधनं चांगली फटकेबाजी मी म्हणेन ती मैदानातनं झाली. हाताला दुखापत असतानाही खूप चांगलं क्रिकेट, खूप दर्जेदार क्रिकेट इथे खेळलं गेलं. फलंदाज समृद्धी जिच्याकडनं अप्रतिम अशी इनिंग तिने बिल्डअप केली. खूप सुंदर पद्धतीनं शॉट सिलेक्शन तिथं राहिलं. असं वाटलं नाही तिला तिच्याकडे पाहताना की खूप कमी कालावधीमध्ये प्रॅक्टिस केली आहे. ज्या पद्धतीनं तिने फलंदाजी केली, खूप सुंदर पद्धतीनं फटके तिच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडकडनं आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकाल. थोडंसं वॉर्मअप केल्यानंतर बॅटिंग स्टान्सवरनं फलंदाज श्रुती जी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. श्रुती आणि पायल हे 2 फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. बिनीची जोडी आहे, सलामीची जोडी शिल्पा जी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल विरारकर जे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. पहिला चेंडू इथे बाईक्स आपल्याला ही शेवटची अंतिम फायनल वॉर्निंग आहे. कोणीही मैदानामधनं सामने सुरू असताना बाईक घेऊन यायचं नाहीये. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला, चौकारामध्ये कन्वर्ट झाला. एक चांगला स्ट्रोक, चौकार, 4 धावा. चौकार आहे यावेळेस पाहायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीनं इथे चौकार अर्जित झालाय. एक युवा खेळाडू आहे यावेळेस. अगेन चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षकांमधनं पुन्हा एकदा गडबड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फटकेबाजी आणि खूप चांगली फलंदाजी इथे केली जातीये. थोडीशी तारांबळ रोजच्या धावपळीच्या जीवनात तर असतेच, मात्र आज ही ती पाहायला मिळते. आता मात्र चेंडू थांबवलाय आणि त्यानंतरचा तो आनंदही चेहऱ्यावर कुठेतरी ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक चांगला अप्रतिम झेल, विकेट मिळेल. इथं मात्र माघारी परतावं लागेल. पहिली विकेट मिळतीये. पहिला खेळाडू जी नॉन स्ट्राईक एंडकडे खेळाडू आहे, मला वाटतं तिच्या हाताला दुखापत आहे का, ती सातत्यानं
थँक्यू. नवीन खेळाडू जी मैदानामध्ये आली आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण निधीला पाहाल आणि जी नव्यानं फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आली आहे. बॅट तिला बदली हवी आहे, ती बदली केलेली बॅट घेऊन सज्ज होईल. रोजचं जे आयुष्य आहे महिला वर्गाचं ते सकाळपासून सुरू होतं ते रात्री झोपेपर्यंत. त्यामध्ये काहीतरी सुरूच असतं, दिवसभर काहीतरी काम सुरू असतं आणि त्यामधली धावपळ आणि या मैदानातली धावपळ यामधली तफावत आज पाहू शकाल. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्ट्यांच्या मागे चेंडू निघून गेला. एक निर्धाव डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक यावेळेस खेळला गेलाय, मात्र तेवढंच शिताफीचं आणि चांगलं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल तोपर्यंत एक या धावसंख्येनं धावफलक एकेरीकडनं दुहेरीकडे. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर पाहायला मिळते. श्रुती जिने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे ती मात्र नॉनस्ट्राईक एंडकडे राहते. ही जमेची बाजू आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. मला वाटते राणी लक्ष्मीबाई हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस मात्र यष्टिरक्षकाला गुंगारा देणारा चेंडू तो चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4 धावा येतील. यष्टिरक्षकाला गुंगारा दिला होता या चेंडूनं, मात्र त्यानंतर कुणी स्टॉप केलं नाही, त्यामुळे चौकार इथे अर्जित झालाय. 4 धावा इथे अर्जित होत आहेत. फुल टॉस चेंडू इथे मिस केला, जाऊन आदळला यावेळेस यष्ट्यांवर. विकेट इथे मात्र प्राप्त होईल, विकेट मिळेल. खेळाडूला माघारी परतावं लागेल. आणखी एक खेळाडू इथे बाद होऊन तबूत परत. खूप चांगला प्रयोग, खूप चांगली संकल्पना मी म्हणेन ही मांडली आणि ती सत्यात उतरवली. कारण ज्या पद्धतीने ह्या सर्व महिला खेळत आहेत, काही नवीन काही जुन्या. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल विशाल विरारकर यांच्या मम्मी आहेत, ज्या फलंदाजी करण्याकरता आल्यात आणि चांगला फटका त्यांनी खेळला. पहिला चेंडू आपल्या इनिंगचा फेस करताना एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकार, 4 धावा. विशाल विरारकर या स्पर्धेकरता त्यांनीही खूप अथक परिश्रम घेतलेत आणि त्यांच्या मम्मी आज त्यांच्या समोर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला फटका त्यांच्या बॅटमधनं. अगेन फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नीट होऊ शकला नाही, त्यामुळे एक निर्धाव चेंडू. वैशाली विरारकर यावेळेस हा चेंडू बॅटमध्ये अगेन आला नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूप मोठी टोटल उभी राहिली, तिचा पाठलाग करताना कुठेतरी पिछाडी, कुठेतरी माघारीवर पडताना टीम. अगेन चांगला चेंडू आहे, यावेळेस यष्टी उद्ध्वस्त होईल. क्लीन बोलच्या स्वरूपाने खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज यावेळेस बाद होऊन तबूत परत. 2 षटकं इथे कंप्लीट झाली आहेत. 2 षटकांचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जर धावफलकावर नजर टाकली तर धावफलक 18 वर. आता मात्र श्रुतीला स्ट्राईकवर येण्याची संधी मिळेल. जी श्रुती आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होती, ती श्रुती यावेळेस स्ट्रायकर एंडकडनं खेळ करण्याचा प्रयत्न करेल आणि तिच्याकडनंच या टीमला आशा आहेत. एक युवा आहे आणि ही युवा चांगली फलंदाजी इथे करताना, नवीन फलंदाज जे फलंदाजी करण्याकरता येत आहेत, मला वाटतं कर्णधार आहेत या टीमच्या, ज्यांनी कर्णधार पद भूषवलं. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे मिळवली गेली आहे. गोलंदाजी करण्याकरता आपण सोनल, विकेट घेतली तर 500 रुपयाचं प्राइज आहे इथे जयेश दिवेकर यांच्याकडनं. जयेश दिवेकर पारितोषिक लावण्याचं खास कारणही आहे, कारण यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव त्यावर अर्जित होईल. एक सिंगल इथे मिळते. या सिंगलनं धावसंख्या 1 वाढते आणि 22 रन्स ऑन बोर्ड.
एज यावेळेस चेंडू मिडल होत नाहीये. परफेक्ट मिडल करावा लागेल चेंडूला जर विजयापर्यंत पोहोचायचंय. हा फटका हवेमध्ये आहे आणि अचूक झेल. आणखी एक सुंदर झेल पाहायला मिळतोय. इथं मात्र विकेट येते. जयेश दिवेकर यांच्याकडनं हे कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं. या षटकातील आतापर्यंत षटक संपलंय हे क्रमांक 3चं. सोनाली दिवेकर यांच्याकडनं हे षटक हाताळलं गेलं. शेवटचं षटक घेऊन स्वरा गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं. यावेळेस हा चेंडू नोचा इशारा आहे कारण टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू घसरत यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. यष्टी उद्ध्वस्त होईल. यावेळेस माघारी परतावं लागेल. आणखी एक खेळाडू इथे बाद होईल. पहिल्या इनिंग मधनं आपल्याला जबरदस्त दिमागदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र सेकंड इनिंग कुठेतरी थोडीशी गडबडताना किरण NG अगं मंगळवारी भक्तदारी अगं देव देव तुझा का केला अगं भक्त भोळा घालून हे माळा. थँक्यू. डीजे कडनं ही रिझवण्याचं काम कुठेतरी सुरू आहे. चला फलंदाज आपण स्ट्रायकर एन कडे यायचंय. प्रॅक्टिस नाहीये, मोठ्या स्पर्धा खेळण्याचा सराव नाहीये. मात्र जसजसे खेळत जातील तस तसे शिकत जातील. शिकल्यानंतरच आपण परिपक्व होऊ शकतो आणि हा अनुभव आपल्याला एका मोठ्या स्पर्धेतनं मिळतोय तीही खूप मोठी गोष्ट आहे. जो महांतिम सामना असेल या स्पर्धेचा, त्या महांतिम सामन्याकरता क्वालिफाय झालेल्या दोन्ही टीम सर्वच्या सर्व म्हणजे 22 आणि जे काही एक्स्ट्रा असतील त्यांच्या सहित आपण मुख्य मंचाच्या समोर यायचंय. क्वालिफाय झालेल्या दोन्ही टीम फायनल करता आपण आपले सर्व खेळाडू, त्या टीमचे संघ मालक, आपण सर्वजण बरोबर मुख्य मंचाच्या समोर आपण यायचंय. यावेळेस ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला गेलाय. काय हा बाउंड्री लाईनला क्लिअर करेल? हा चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करतो. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकाराचा 4 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. खुशाली जिला आपण बॅटिंग करताना पाहताय. स्वरा ज्या नॉन स्ट्राईक एन कडे आहेत. गोलंदाजी करताना सायली जिला आपण पाहू शकाल. यावेळेस ऑन साइडला खेळायचं आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालाय आणि एक सिंगल त्यावर अर्जित होईल. स्वरा यांना एकही चेंडू आतापर्यंत फेस करायला मिळालेला नाहीये, त्यामुळे पहिल्यांदा स्ट्रायकर एन कडे येण्याची संधी आहे. चांगला स्ट्रोक आहे हा समोरच्या बाजूनं. तृप्ती आहेत ज्या फलंदाजी करतायत. यावेळेस खुशालीनी चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. जोपर्यंत फील्ड होईल एक धाव तिथे अर्जित होईल. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोचते ती 29 वर. एक चेंडू शेष आहे. अजून एक बॉल आहे. मॅच कुठे संपली? एक चेंडू शेष आहे. एक चेंडू अजूनही शेष आहे. फक्त औपचारिकता आहे, जी औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल आणि इथे मला वाटतं विजयी होईल ती राणी लक्ष्मीबाई 11. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, या सामन्याचा. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या एक्झिबिशन मॅच करता. दोन्ही टीम करता या टाळ्या आल्या पाहिजेत. खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमनं खेळलं. खूप चांगल्या पद्धतीनं
त्यांनी मैदानातनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एक्झिबिशन मॅच करता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू डीजे.